हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषिकेश शेंडे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण क्लास 12चं केमिकल थर्मोडायनामिक्स नावाचं युनिट बघत होतो आणि याच्यामध्ये आज आपल्याला पुढचा टॉपिक बघायचा आहे, एन्थाल्पीज ऑफ फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन. तर सर्वात आधी आपल्याला हे माहीत पाहिजे की आपण फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन कशाला म्हणतो. तर फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याचा अर्थ आहे एकतर सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे असं म्हणू शकता तुम्ही, किंवा लिक्विडचं कन्वर्जन गॅसमध्ये होत आहे, किंवा गॅसचं कन्वर्जन लिक्विडमध्ये होत आहे, किंवा सॉलिडचं कन्वर्जन गॅसमध्ये होत आहे. म्हणजे काय होतं आहे, तिथं फिजिकल जे स्टेट आहे सबस्टन्सची, स्टेट म्हणा किंवा फेज म्हणा, हे काय होत आहे, ट्रान्सफॉर्म होत आहे, म्हणजे चेंज होत आहे एका फॉर्ममधून दुसऱ्या फॉर्ममध्ये. जसं फॉर एक्झाम्पल इथं बघा, एन्थाल्पी ऑफ फेज ट्रान्झिशनमध्ये काय सांगणार आपण, इन phase transition one phase of substance is converted into another at constant temperature and pressure without change in chemical कंपोजिशन. बघा, तर याच्यामध्ये काय होते, जे सबस्टन्स आहे त्या सबस्टन्सची एक फेज म्हणजे एक स्टेट, हे काय होते, कन्वर्ट होते. कशामध्ये कन्वर्ट होते, अनादरमध्ये. म्हणजे जसं फॉर एक्झाम्पल सबस्टन्स हा सॉलिड स्टेटमध्ये आहे आणि तो कन्वर्ट झाला. कशामध्ये कन्वर्ट झाला, लिक्विड स्टेटमध्ये. बरोबर, म्हणजे सॉलिडचं कन्वर्जन कशामध्ये झालं, लिक्विडमध्ये झालं. म्हणजे फेज काय झालं, इथं ट्रान्सफॉर्म झाली. आणि याच्यामध्ये जे एन्थाल्पी चेंज होणार आहे ते आता आपण वेगवेगळ्या बघू. तर याच्यामध्ये बघा, सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे एन्थाल्पी ऑफ फ्युजन. तर एन्थाल्पी ऑफ फ्युजन कशाला म्हणतो आपण, तर याला डिनोट करतो आपण, डेल्टा काढायचा फ्यूज आणि पुढे काढायचा एच, हे याचं नोटेशन आहे. तर एन्थाल्पी ऑफ फ्युजनला आपण अशा पद्धतीनं डिनोट करतो. आता त्याच्यानंतर ही एन्थाल्पी ऑफ फ्युजन असते काय ते बघू आपण. तर एन्थाल्पी चेंज होणार आहे, कधी चेंज होणार आहे, व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड इज कन्वर्टेड इनटू लिक्विड. म्हणजे तुमच्याकडे सॉलिड आहे आणि ते सॉलिड कशामध्ये कन्वर्ट होणार आहे, लिक्विडमध्ये. पण हे सॉलिड किती आहे तुमच्याजवळ, 1 मोल आहे. तर 1 मोल सॉलिडला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे कशामध्ये, लिक्विडमध्ये, विदाऊट चेंज इन टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. आणि जेव्हा तुम्ही हे सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये करत असाल तर टेम्परेचर चेंज नाही झालं पाहिजे. म्हणजे टेम्परेचर काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे, आणि प्रेशर पण काय असलं पाहिजे, कॉन्स्टंट असलं पाहिजे. तर ह्या दोन कंडिशन आहेत. तर अशी जे एन्थाल्पी चेंज होणार आहे त्या एन्थाल्पीला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन. म्हणजे एन्थाल्पी ऑफ फ्युजन काय सांगते आपल्याला, सॉलिडचं 1 मोल सॉलिडचं कन्वर्जन तुम्हाला लिक्विडमध्ये करायचं आहे ॲट कॉन्स्टंट टेम्परेचर अँड ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे प्रेशर पण कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर पण कॉन्स्टंट आहे. 1 मोल सॉलिडला तुम्हाला लिक्विडमध्ये कन्वर्ट करायचं आहे. जसं बघा, आपल्याला एक्झाम्पल दिलेलं आहे इथं, आपल्याकडे H2O आहे सॉलिड स्टेटमध्ये आणि याला कन्वर्ट केलं आपण H2O लिक्विड स्टेटमध्ये. बघा, तर H2O आहे कोणत्या स्टेटमध्ये आहे, सॉलिड स्टेटमध्ये, आणि किती घेतला आपण, 1 मोल. याला कन्वर्ट केलं कशामध्ये, कन्वर्ट केलं H2O कोणत्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. तर इथं सॉलिडचं कन्वर्जन लिक्विडमध्ये झालं, म्हणजे फेज चेंज झाली, सॉलिड टू लिक्विड झालं. आणि सॉलिड टू लिक्विड कन्वर्जन असेल तर आपण त्याला फ्युजन म्हणतो. आणि ही जे प्रोसेस आहे ही प्रोसेस कुठं झाली, ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आणि त्यावेळेस जे एन्थाल्पी ऑफ फ्युजन आहे त्याची व्हॅल्यू किती आहे, +6.01 किलो जूल पर मोल. म्हणजे एका मोलसाठी व्हॅल्यू किती आहे, +6.01. म्हणजे काय, +6.01 किलो जूल पर मोल आहे ना. तर 1 मोल तुमच्याकडे H2O आहे कोणत्या स्टेटमध्ये, सॉलिड स्टेटमध्ये. याचाच अर्थ H2O सॉलिड स्टेटमध्ये आहे म्हणजे आईस आहे, आणि त्याचं कन्वर्जन आपण H2O लिक्विडमध्ये करत आहोत. म्हणजे कशामध्ये करत आहोत, वॉटरमध्ये करत आहोत. बरोबर. आणि तेव्हा जर तुम्ही आईसला वॉटरमध्ये कन्वर्ट करणार तर याला काहीतरी हीट द्यावी लागेल. बरोबर ना. म्हणजे तिथं काय होणार आहे, एन्थाल्पी चेंज होणार आहे. आणि ते जी हीट तुम्ही इथं देणार म्हणजे इथं एन्थाल्पी काय होणार, चेंज होणार. त्याला आपण काय म्हणणार, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. जसं बघा पुढे आणखी आपल्याला दिलेलं आहे याचं. तर when 1 mole solid ice melt at 0 degree Celsius 1 atm pressure चेंज इन एन्थाल्पी 6.01 किलो जूल. सांगितलं आपण, आपल्याकडे जो आईस होता तो किती होता, 1 मोल, आणि त्याला मेल्ट केलं आपण म्हणजे त्याला वितळवलं आणि कशामध्ये कन्वर्ट केलं, लिक्विडमध्ये. म्हणजे आईसचं कन्वर्जन आपण कशामध्ये केलं, वॉटरमध्ये केलं. आणि हे कुठं केलं, ॲट 0 डिग्री सेल्सिअस, आणि प्रेशर पण कॉन्स्टंट आहे, 1 atm ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे. मग इथं काय होणार आहे, तर अमाऊंट ऑफ हीट इज ॲब्सॉर्ब. तिथं हीट काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे. जेव्हा आईस हीट ॲब्सॉर्ब करते तेव्हा तो मेल्ट होते म्हणजे वितळते आणि काय तयार करते, वॉटर तयार करते. आणि
पुढे आपण सांगणार रिव्हर्स ऑफ फ्युजन इज फ्रीजिंग ऑफ सॉलिड. आणि आता हे जर तुम्ही रिव्हर्स केली प्रोसेस, रिव्हर्स केली म्हणजे काय, तर तुमच्याकडे आहे H2O लिक्विड आणि याच्यापासून तुम्ही तयार केला H2O सॉलिड. म्हणजेच काय, तर तुमच्याजवळ आईस आहे आणि आईसपासून काय तयार केलं तुम्ही, वॉटर तयार केलं. बरोबर, म्हणजे प्रोसेस रिव्हर्स केली तर याला आपण फ्रीजिंग म्हणतो. लिक्विडचं कन्व्हर्जन सॉलिडमध्ये केलं तर फ्रीजिंग. आणि हे रिव्हर्स असते कोणाच्या, फ्युजनच्या रिव्हर्स असते. बरोबर, मग H2O लिक्विड आहे त्याचं कन्व्हर्जन H2O सॉलिडमध्ये. मग आता होणार काय बघा, लिक्विडचं सॉलिड करायचं आहे म्हणजे तुम्हाला करायचं काय आहे, तर लिक्विड आहे म्हणजे आईस नाही, लिक्विड आहे म्हणजे काय आहे, वॉटर आहे. हे रॉंग झालं इथं. बरोबर, जर तुमच्याकडे वॉटर असेल आणि त्या वॉटरचं कन्व्हर्जन जर तुम्हाला आईसमध्ये करायचं असेल तर वॉटरमधली तुम्हाला हीट काय करावी लागेल, काढून टाकावी लागेल. म्हणजे किती हीट काढावी लागेल, तर -6.01 किलो जूल पर मोल. तर हे मायनस साईन काय इंडिकेट करते इथं, तर इथून हीट काय झाली, रिलीज झाली. त्यानंतर जे वरती आपण बघितलं होतं याच्यामध्ये तुम्हाला काय साईन दिसत आहे, फ्युजनमध्ये इथं साईन जे आहे ते प्लस आहे. प्लस काय इंडिकेट करते, हीट काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. म्हणजे सॉलिडचं लिक्विड करण्यासाठी हीट ॲब्सॉर्ब झाली पाहिजे आणि लिक्विडचं सॉलिड करण्यासाठी हीट रिलीज झाली पाहिजे. हे आपल्यासाठी महत्त्वाचं. मग पुढे काय सांगितलं आपण बघा, दस व्हेन 1 मोल ऑफ सॉलिड लिक्विड वॉटर फ्रीजेस ॲट 0 डिग्री सेल्सिअस हीट इज इव्हॉल्व्ड. जेव्हा तुमचं जे वॉटर आहे ते वॉटर काय होऊ राहिलं, फ्रीज होऊ राहिलं, तेव्हा तिथून हीट काय होते, इव्हॉल्व्ड होते, हीट निघून जाते. मग आता पुढे आपल्याला बघायचं आहे पुढची एन्थाल्पी, जिचं नाव आहे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. त्याच्या नावातच आहे बघा व्हेपरायझेशन. म्हणजे व्हेपरायझेशन म्हणजे व्हेपर तयार होणार. बरोबर, व्हेपरायझेशनचा अर्थ काय आहे, व्हेपर तयार होणार. मग बघा इथं एन्थाल्पी चेंज होणार आहे अकंपनिंग द व्हेपरायझेशन ऑफ 1 मोल ऑफ लिक्विड विदाउट चेंजिंग इट्स टेम्परेचर ॲट कॉन्स्टंट प्रेशर. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला, तर 1 मोल लिक्विड आहे तुमच्याकडे आणि या 1 मोल लिक्विडचं तुम्हाला व्हेपरायझेशन करायचं आहे. याचा अर्थ काय, तर तुमच्याकडे लिक्विड आहे, याचं व्हेपरायझेशन करायचं आहे म्हणजे याला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं. आणि हे लिक्विड किती आहे तुमच्याजवळ, 1 मोल लिक्विड आहे ज्याला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि टेम्परेचर कॉन्स्टंट घ्यायचं आहे आणि प्रेशर पण काय ठेवायचं आहे तुम्हाला, कॉन्स्टंट. तर टेम्परेचर पण चेंज नाही झालं पाहिजे आणि प्रेशर तुमचं कॉन्स्टंट असलं पाहिजे. त्यावेळेस जे एन्थाल्पी चेंज होणार त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. म्हणजे 1 मोल लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करण्यासाठी तुम्हाला इथं जे एन्थाल्पी चेंज होता वेळेत दिसेल त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन. जसं फॉर एक्झाम्पल बघा, इथं आपल्याला H2O लिक्विड दिलेलं आहे, त्याच्यापासून H2O गॅस तयार होऊ राहिला, म्हणजे लिक्विडपासून गॅस तयार होऊ राहिला. बरोबर, तर याची जे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आहे ज्याला डिनोट करतो आपण डेल्टा वॅप H, तर हे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनचं नोटेशन आहे डेल्टा वॅप H. तर ही व्हॅल्यू तुम्हाला प्लस दिसत आहे 40 किलो जूल पर मोल आणि हे कुठं आहे 100 डिग्री सेल्सिअसवर. बरोबर, म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसवर जर तुम्हाला काय करायचं असेल, लिक्विडला गॅसमध्ये कन्वर्ट करायचं असेल म्हणजे वॉटर व्हेपरमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर प्लस 40 किलो जूल एवढी हीट तुम्हाला द्यावी लागेल. मग साईन प्लस आहे याचा अर्थ इथं हीट काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. बरोबर, लिक्विडला गॅस करण्यासाठी तुम्हाला याला लिक्विडला हीट द्यावी लागेल म्हणजे तिथं हीट काय होणार, ॲब्सॉर्ब होणार. मग हे 100 डिग्री सेल्सिअसवरती आहे. मग तसंच तुमच्याकडे H2O लिक्विड आहे ज्याला गॅसमध्ये कन्वर्ट केलं पण 25 डिग्री सेल्सिअसवरती जर केलं तर जे एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन आहे ते किती आहे, प्लस 44 किलो जूल आहे एका मोलसाठी. बरोबर, तर हे पण तुम्हाला लक्षामध्ये ठेवायचं आहे. इथं पण साईन प्लस आहे याचा अर्थ इथं पण हीट काय होणार आहे, ॲब्सॉर्ब होणार आहे. मग इथं खाली आपल्याला त्याचं एक्सप्लेनेशन दिलं. काय सांगितलं बघा, व्हेन 1 मोल ऑफ वॉटर इज व्हेपराइज ॲट 1 atm प्रेशर द एन्थाल्पी चेंज इज प्लस 40 ॲट 100 डिग्री सेल्सिअस अँड प्लस 44 किलो जूल ॲट 25 डिग्री सेल्सिअस. म्हणजे टेम्परेचर बदललं की एन्थाल्पी बदलते. म्हणून आपण एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन सांगता वेळेस काय सांगितलं होतं, टेम्परेचर काय घ्यायचं आहे, कॉन्स्टंट, प्रेशर काय घ्यायचं आहे, कॉन्स्टंट. तर इथं प्रेशर किती घेतलं आपण, 180 सॉरी. त्यानंतर आणखी जर पुढे गेलो आपण, ऑन द अदर हँड कंडेन्सेशन टू व्हेपर इज अकंपनीड विथ रिलीज ऑफ हीट. म्हणजे जर तुम्ही आता जर ही प्रोसेस रिव्हर्स केली समजा, बरोबर, व्हेपरायझेशनचं रिव्हर्स केलं तर त्याला म्हणतो आपण कंडेन्सेशन. म्हणजे आपल्याकडे H2O गॅस आहे आणि त्याच्यापासून H2O लिक्विड बनवलं म्हणजे गॅसचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये केलं तर आपण त्याला काय म्हणतो, कंडेन्सेशन म्हणतो. आणि इथं जे एन्थाल्पी आहे डेल्टा कंडेन्सेशन आहे ना, कोणासाठी, H, डेल्टा कंडेन्सेशन H, तर हे किती आहे, -40.7 किलो जूल पर मोल. हे कुठं आहे, 100 डिग्री सेल्सिअसवरती.
तर इथं काय झालं बघा, साईन मायनस आहे, याचा अर्थ हीट काय झाली, इथं रिलीज झाली बघा, हीट काय झाली, रिलीज झाले. आणि व्हेपरायझेशनमध्ये हीट काय होत असते, ॲब्सॉर्ब होत असते. आता याच्यानंतर पुढे बघायचं आपल्याला एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन कशाला म्हणतो, तर सब्लिमेशनचा अर्थ होते सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये, गॅसमध्ये, त्याला म्हणतो आपण सब्लिमेशन. मग इथं काय म्हणत आहे, एन्थाल्पी चेंज होणार आहे फॉर द कन्व्हर्जन ऑफ 1 मोल ऑफ सॉलिड डायरेक्टली इनटू व्हेपर. म्हणजे तुमच्याकडे सॉलिड किती आहे, 1 मोल, आणि त्याच्यापासून व्हेपर म्हणजेच काय तयार करायचं आहे, गॅस तयार करायचं आहे, बरोबर. आणि टेम्परेचर आणि प्रेशर काय पाहिजे आपल्याला, कॉन्स्टंट पाहिजे. हे महत्त्वाची कंडिशन, टेम्परेचर आणि प्रेशर कॉन्स्टंट पाहिजे. त्यावेळेस 1 मोल सॉलिडला आपण गॅसमध्ये काय करणार, कन्वर्ट करणार. आणि तेव्हा जी एन्थाल्पी चेंज होईल त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे H2O सॉलिड आहे, H2O सॉलिड आहे म्हणजे काय, तुमच्याकडे आईस आहे. मग याच्यापासून तुम्ही H2O गॅस तयार केला म्हणजे तुम्ही काय तयार केली, वॉटर व्हेपर तयार केली, बरोबर. आणि त्यावेळेस इथं हीट किती होणार आहे, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन प्लस 51.08 किलो जूल पर मोल. आणि हे कोणासाठी, 0 डिग्री सेल्सिअससाठी. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट घेतला आपण 0 डिग्री सेल्सिअस, आणि आईसला म्हणजे सॉलिडला कन्वर्ट केलं वॉटर व्हेपरमध्ये म्हणजे डायरेक्ट गॅसमध्ये. म्हणजे सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट गॅसमध्ये होत आहे म्हणजे सब्लिमेशन आहे. आणि ते करण्यासाठी जे हीट चेंज झाली, एन्थाल्पी चेंज झाली, त्याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. मग आणखी थोडीफार थिअरी दिलेली आहे तुम्हाला इथं खाली, काय म्हणते बघा, द कन्व्हर्जन ऑफ सॉलिड टू व्हेपर ऑकर इन 1 or 2 स्टेप. म्हणजे सॉलिडचं व्हेपर जे होते ते 1 किंवा 2 स्टेपमध्ये होते. फर्स्ट मेल्टिंग ऑफ सॉलिड इंटू लिक्विड अँड देन सेकंड काय, व्हेपरायझेशन. म्हणजे बघा, जर तुम्हाला सॉलिडचं डायरेक्ट गॅस करायचं असेल तर पहिले काय होते, सॉलिडचं लिक्विड होते, नंतर लिक्विडचं काय होते, गॅस होते. मग सॉलिडचं लिक्विड म्हणजे आपण त्याला म्हणतो मेल्टिंग, त्यानंतर जे लिक्विडचं गॅस आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हेपरायझेशन. अशा 2 स्टेप आहेत, एक मेल्टिंग आहे आणि दुसरी काय, व्हेपरायझेशन आहे. मग जसं बघा इथं पहिले आपल्याला काय दिलं, एन्थाल्पी चेंज इज सेम सिन्स एन्थाल्पी इज द स्टेट फंक्शन ॲट 0 डिग्री सेल्सिअस. आपल्याला हे रिॲक्शन बघायची आहे. तर बघा, तर जर सॉलिडचं डायरेक्ट गॅस झालं, एका स्टेपमध्ये झालं, किंवा पहिले सॉलिडचं लिक्विड झालं, लिक्विडचं गॅस झालं, तरीसुद्धा जो डेल्टा सब एच आहे म्हणजे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन आहे, या दोन्ही केससाठी व्हॅल्यू काय असेल, सेम असेल. कारण एन्थाल्पी पाथ कोणता फॉलो केला याच्यावरती डिपेंड नसते. एन्थाल्पी हे स्टेट फंक्शन आहे. सुरुवातला सॉलिड होतं, आता गॅस आहे, इथं पण सॉलिड होतं, आता गॅस आहे, याच्याशी एन्थाल्पीला घेणं देणं आहे. मग आता जसं फॉर एक्झाम्पल इथं H2O सॉलिडचं लिक्विड झालं तर तुम्हाला एन्थाल्पी ऑफ फ्युजन येणार, कारण सॉलिडचं लिक्विड झालं. सॉलिडचं लिक्विड म्हणजे काय असते, फ्युजन असते, ज्याच्यामध्ये सॉलिडचं कन्व्हर्जन लिक्विडमध्ये होते. तिथं एन्थाल्पी किती आहे, प्लस 6.01 किलो जूल पर मोल. आणि लिक्विडचं गॅस झालं, आणि लिक्विडचं जर गॅस झालं तर आपण त्याला काय म्हणतो, व्हेपरायझेशन म्हणतो. आणि याच्यासाठी व्हॅल्यू जे आहे ते किती आहे, प्लस 45.07 किलो जूल पर मोल. मग आता हे फ्युजन आहे, व्हेपरायझेशन आहे. फ्युजनचा अर्थ होते सॉलिडचं लिक्विड, आणि व्हेपरायझेशनचा अर्थ होते लिक्विडचं गॅस, आणि सब्लिमेशनचा अर्थ होते सॉलिडचं डायरेक्ट गॅस. मग जर तुम्ही या दोघांची जर ॲडिशन केली, म्हणजे ह्या ज्या 2 रिॲक्शन आहेत यांची ॲडिशन केली, तर तुम्हाला काय दिसेल इथं बघा, तर H2O लिक्विड काय होईल, अपोजिट साईडला आहे, कॅन्सल आहे. म्हणजे इकडे राहिलं H2O सॉलिड आणि इकडे राहिलं H2O गॅस, बरोबर. आणि तुम्ही या दोघांची काय केली, इथं ॲडिशन केली. मग दोघांची ॲडिशन केली म्हणजे या दोघांची पण काय होणार, ॲडिशन. म्हणजे 6.01 मध्ये किती प्लस करायचे आहेत तुम्हाला, 45.07 प्लस करायचे. आणि ॲडिशन केली तर हे 8, हे 0, त्यानंतर 6 + 5 किती झाले, 11, कॅरी 1 किती झाले, 51. म्हणजे आन्सर किती होणार, 51.08. तर बघा इथं दिलेला आहे आन्सर 51.08 किलो जूल पर मोल. तर हे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन झाली. म्हणजे तुम्हाला काय समजलं याच्यावरून तुमच्या लक्षामध्ये आलं की जे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन असते ते एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशनची काय असते, सम असते, ॲडिशन असते. म्हणजे जसं बघा इथं एक डायग्राम दिलेली आहे, याच्यामध्ये सब्लिमेशन आहे. सब्लिमेशन म्हणजे काय, सॉलिडचं कन्व्हर्जन डायरेक्ट कशामध्ये होत आहे, गॅसमध्ये होत आहे. मग हे होण्यासाठी पहिले सॉलिडचं लिक्विड झालं, नंतर लिक्विडचं काय झालं, गॅस झालं. मग जेव्हा तुम्ही याची सम आणि याच्यासोबत करणार तेव्हा तुम्हाला काय भेटेल, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन. म्हणजे या डायग्राममध्ये काय दिसत आहे तुम्हाला, अशा 3 स्टेट घेतल्या आपण, अशा 3 स्टेट आहेत. समजा कोणत्या 3 स्टेट आहेत, ज्याच्यामध्ये हे जे आहे हे आहे सॉलिड,
हे आहे लिक्विड आणि हे आहे गॅस. मग समजा मी सॉलिडचं लिक्विड करू राहिलो, मग सॉलिडचं जर लिक्विड करत आहोत तर याला आपण काय म्हणतो, फ्युजन. एफनं डिनोट करतो मी, फ्युजन आहे. लिक्विडचं जर गॅस करत आहोत तर हे याला म्हणतो आपण व्हेपरायझेशन, बरोबर. आणि तिसरी केस सॉलिडचं डायरेक्ट गॅस करत आहोत तर याला म्हणतो आपण सब्लिमेशन, बरोबर. काय म्हणतो याला, सब्लिमेशन. मग सब्लिमेशनसाठी काय करावं लागेल तुम्हाला, फ्युजन आणि व्हेपरायझेशनची काय करावं लागेल, सम. तेव्हा तुम्हाला टोटल काय भेटेल, सब्लिमेशन भेटेल, बरोबर. मग आपण तेच दिलं इथं, हे एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशनसाठी एन्थाल्पी ऑफ फ्युजन आणि एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन या दोघांची सम केली की आपल्याला काय भेटते, एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन भेटते. मग आपण ह्या 3 टाईपच्या एन्थाल्पी इथं बघितल्या. आता पुढे जर आपण बघितलं तर आपल्या काय लक्षामध्ये येईल पहा, तर याच्यामध्ये पुढची जी एन्थाल्पी आपल्याला बघायची आहे तिचं नाव आहे एन्थाल्पी फॉर द ॲटोमिक ऑर मॉलिक्युलर चेंज. ॲटोमिक किंवा मॉलिक्युलर चेंजसाठी आपल्याला जे एन्थाल्पी आहेत त्या बघायच्या आहेत. तर याच्यामध्ये सर्वात पहिली जी एन्थाल्पी आपल्याजवळ तिचं नाव आहे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आयोनायझेशन हा शब्द तुमच्यासाठी महत्त्वाचा. आयोनायझेशन म्हणजे असते आयन फॉर्मेशन. काय असते, आयन फॉर्मेशन. मग आता आयन फॉर्मेशन म्हणजे काय, तर आयन म्हणजे काय, ज्याच्यावरती चार्ज असते, बरोबर, त्याला आपण आयन म्हणतो. मग आता इथं बघा, इट इज द एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द रिमूव्हल ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम 1 मोल ऑफ गॅसियस ॲटम. तर काय सांगत आहे बघा, तुमच्याकडे एक ॲटम आहे आणि जो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे, आणि तो किती आहे, 1 मोल. आणि याच्यामधून तुम्हाला मायनस काय करायचं आहे, इलेक्ट्रॉन करायचा आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचा आहे. आणि त्यावेळेस हा इलेक्ट्रॉन रिमूव्ह करण्यासाठी तुम्हाला जी एन्थाल्पी तिथं चेंज होणार आहे त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. जसं तुम्हाला इथं एक्झाम्पल दिलं बघा, हा सोडियम आहे गॅसियस स्टेटमध्ये, म्हणजे ॲटम आहे, त्याच्यामधून एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला आपण, तर एक इलेक्ट्रॉन यानं काय केला, याच्याजवळचा एक इलेक्ट्रॉन गेला, म्हणून याच्यावरती काय येणार, एक पॉझिटिव्ह. हे ध्यानामध्ये ठेवा. तुमच्याकडे Na आहे गॅसियस स्टेटमध्ये, त्याच्यामधला एक इलेक्ट्रॉन काढला, म्हणजे एनेनं एक इलेक्ट्रॉन दिला, म्हणजे त्याच्यावर एक पॉझिटिव्ह येईल. हा इलेक्ट्रॉन आपण काढला. मग हा इलेक्ट्रॉन काढण्यासाठी इथं काहीतरी तुम्ही हीट दिली असेल, काहीतरी एन्थाल्पी चेंज झाली असेल, आणि ती जी एन्थाल्पी आहे त्याला म्हणतो आपण डेल्टा आयन एच, म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. आणि त्याची व्हॅल्यू आहे 494 किलो जूल पर मोल, ही व्हॅल्यू आहे. तर याला म्हणतो आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन. म्हणजे इलेक्ट्रॉन जर रिमूव्ह करायचा असेल तर तिथं काय करावं लागेल, तुम्हाला काहीतरी हीट द्यावी लागेल. तर याचं साईन बघा, तुम्हाला काय दिसत आहे इथं, पॉझिटिव्ह साईन देणार दिसत आहे. म्हणजे इथं काय झाली, जे एनर्जी आहे, ते हीट आहे, ते काय झाली, ॲब्सॉर्ब झाली असं म्हणणार आपण. म्हणजे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशनमध्ये इथं काय होते, ॲब्सॉर्ब होते, हीट जे आहे ते ॲब्सॉर्ब होते. मग पुढे बघा, पुढे दिलेलं आहे आपल्याला द इक्वेशन सिग्निफाईज. आता हे जे इक्वेशन आहे, हे इक्वेशन काय सांगते बघा, व्हेन 1 मोल ऑफ गॅस फेज ॲटोमिक सोडियम इज आयोनाइज टू गॅस फेज Na positive ion, enthalpy change is 494 kilojoule. The same amount of heat would be required to ionize 1 mole of Na atom. बघा, तर काय सांगितलं आपण इथं, तर आपल्याकडे सोडियम आहे आणि तो कोणत्या स्टेटमध्ये आहे, गॅसियस स्टेटमध्ये आहे. आणि त्याच्यापासून आपण काय तयार केला, Na पॉझिटिव्ह, आणि जो कोणत्या स्टेटमध्ये गॅसियस आहे, एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला. एक इलेक्ट्रॉन रिमूव्ह केला म्हणून याच्यावरती काय आला, एक पॉझिटिव्ह आला. आणि असं करण्यासाठी जे एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन आहे ते किती आहे, 494 किलो जूल एका मोलसाठी आहे. कशासाठी आहे, एका मोलसाठी. हा पण 1 मोल आहे आणि त्याच्यापासून 1 मोल Na पॉझिटिव्ह आयन, म्हणजे आयन तयार झालं. म्हणून आयन तयार करण्यासाठी जी एनर्जी लागली त्याला आपण एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन म्हटलं. आता याच्यानंतर अशीच आहे पुढची आपल्याकडे इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी काय असते बघा, तर इलेक्ट्रॉन काय होणार आहे, गेन होणार आहे. गेनचा अर्थ घेणार आहे, बरोबर. इलेक्ट्रॉन काय करणार आहे, तो घेणार आहे. मग इलेक्ट्रॉन घेणार आहे, जसं फॉर एक्झाम्पल इथं दिलेलं आहे तुम्हाला, इथं Cl आहे गॅसियस स्टेटमध्ये, हा Cl गॅस आहे, यानं काय केला, इलेक्ट्रॉन घेतला, बरोबर. म्हणजे याला आपण इलेक्ट्रॉन याच्यामध्ये काय केला, ॲड केला. म्हणजे यानं जर इलेक्ट्रॉन घेतला तर याच्यावरती काय येणार, निगेटिव्ह येणार. आणि हा पण कोणत्या स्टेटमध्ये असेल, गॅसियस स्टेटमध्ये. बघा, Cl आपल्याकडे गॅस होता, यानं इलेक्ट्रॉन घेतला म्हणून त्याच्यावर काय आला, निगेटिव्ह आला. आणि जेव्हा आपण हा इलेक्ट्रॉन याच्यामध्ये यानं घेतला म्हणजे आपण ॲड केला, आणि जेव्हा तुम्ही याच्यामध्ये इलेक्ट्रॉन काय करणार, ॲड करणार, तेव्हा त्याची एन्थाल्पी चेंज होणार, ज्याला डिनोट करणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी डेल्टा EgH. आणि याची जे आन्सर आहे ते -349 किलो जूल पर मोल, हे त्याचा आन्सर आहे. आणि इथं साईन तुम्हाला निगेटिव्ह दिसत आहे. साईन निगेटिव्ह दिसत आहे म्हणजे जेव्हा ही प्रोसेस झाली तेव्हा हीट काय झाली, इथून रिलीज झाली. हीट रिलीज झाली म्हणून कोणतं साईन आलं, निगेटिव्ह साईन झालं, बरोबर. मग आता बघा, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ऑन द अदर हँड गिव्स द एन्थाल्पी चेंज. काय असते, एन्थाल्पी चेंज व्हेन, कधी,
1 mole of gas phase atom of an element accept electron to form gaseous anion. म्हणजे याच्यामध्ये काय तयार झालं बघा, तर आपल्याकडे Cl होता, गॅस ॲटम आहे, आणि यानं काय केला, इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला, आणि इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केल्यानंतर Cl निगेटिव्ह तयार झालं. गॅसियस स्टेटमध्ये निगेटिव्ह चार्ज असेल तर आपण त्याला काय म्हणतो, ॲनायन म्हणतो. तर हे काय ॲनायन आहे, तर Cl निगेटिव्ह आयन म्हणजेच ॲनायन तयार झालं. आणि 1 मोल आपल्याकडे गॅस होता, त्यानं इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट केला आणि Cl निगेटिव्ह ॲनायन तयार केलं. तर याच्यासाठी जे एन्थाल्पी चेंज झाली त्याला म्हणणार आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी. तर इथं इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीचं साईन काय आलं, निगेटिव्ह आलं, कारण इथं हीट काय झाली, रिलीज झाली. आता पुढची जे एन्थाल्पी बघायची आपल्याला, तिचं नाव आहे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. काय बघायचं आपल्याला, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. तर ॲटोमायझेशनचा अर्थ होते ॲटम फॉर्मेशन. ॲटोमायझेशनचा अर्थ काय होते, ॲटम फॉर्मेशन, म्हणजे ॲटम फॉर्म होणार आहे. म्हणजे कसं बघा, जर आपण इथं बघितलं तर काय म्हणत आहे, एन्थाल्पी चेंज अकंपनिंग द डिसोसिएशन ऑफ 1 मोल ऑफ गॅसियस सबस्टन्स. गॅसियस सबस्टन्स किती आहे तुमच्यावर, 1 मोल इंटू ॲटम्स इज द एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. म्हणजे तुमच्याकडे 1 मोल गॅसियस सबस्टन्स आहे, जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे Cl2 गॅस आहे. आता हा किती आहे, 1 मोल आहे, आणि हा डिसोसिएट झाला म्हणजे तुटल्यानंतर हा Cl2 आहे, तर असे 2 Cl तयार होतील, बरोबर. आणि हा पण गॅस असेल, हा पण गॅस असेल, बरोबर, असे 2 Cl तयार झाले. मग याचं डिसोसिएशन झालं, 1 मोल गॅसियस सबस्टन्स होता आणि या 1 मोल गॅसियस सबस्टन्सचं डिसोसिएशन झालं आणि काय तयार झाले, गॅसियस ॲटम्स तयार झाले. एक एकटा आहे म्हणजे ॲटम आहे, बरोबर. मग इथं जे एन्थाल्पी चेंज होणार आहे त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आणि इथं झालं काय बघा, Cl2चा अर्थ काय, Clचा बॉन्ड आहे Cl सोबत, आणि हा बॉन्ड तुम्ही तोडला, आणि तोडायचा असेल तर तिथं तुम्हाला हीट द्यावी लागेल, म्हणजे एनर्जी काय होणार, ॲब्सॉर्ब. एनर्जी ॲब्सॉर्ब होणार बघा, याचं साईन काय आहे इथं, पॉझिटिव्ह आहे. म्हणजे या प्रोसेसमध्ये एनर्जी काय झाली, ॲब्सॉर्ब झाली. म्हणजे एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशनला दाखवतो आपण डेल्टा ॲटम H या सिम्बॉलनं, आणि त्याची व्हॅल्यू आहे 242 किलो जूल पर मोल. मग जशी आपण Cl2 साठी व्हॅल्यू सांगितली तशीच आपण CH4 साठी सांगू शकतो. मिथेन गॅस आहे, मग मिथेन जर आता तुटला तर याच्यामध्ये 2 तयार होतील, एक होईल कार्बन आणि दुसरा काय तयार होईल, हायड्रोजन, कारण कार्बन आणि हायड्रोजन पासून बनलेला आहे. मग एक कार्बन आणि हायड्रोजन किती तयार होतील, 4. मग हा जर गॅस आहे तर हा पण गॅस असेल आणि हा पण गॅसियस स्टेटमध्ये तयार होईल, बरोबर. आणि आपण केलं काय, तर इथं काय दिसत आहे, CH4चा अर्थ आहे कार्बन, आणि त्याला अशा प्रकारे 4 हायड्रोजन काय आहेत, अटॅच आहेत. मग आपल्याला हा बॉन्ड तोडायचा आहे, हा बॉन्ड तोडायचा आहे, हा बॉन्ड तोडायचा आहे, हा बॉन्ड तोडायचा आहे. मग बॉन्ड तोडण्यासाठी तुम्हाला काहीतरी एनर्जी द्यावी लागेल ना, म्हणजे एनर्जी ॲब्सॉर्ब होणार बघा, साईन काय आलं, पॉझिटिव्ह. तर किती आहे, 1660 किलो जूल पर मोल एवढी आहे तुमची एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन. आता पुढे बघायचे आपल्याला एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काय, तर एन्थाल्पी चेंज इन अ प्रोसेस व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स इज डिझॉल्व इन स्पेसिफाईड अमाऊंट ऑफ सॉल्वंट. म्हणजे काय, तर तुमच्याकडे 1 मोल सबस्टन्स आहे आणि याला तुम्हाला काय करायचं आहे, एखाद्या स्पेसिफिक सॉल्वंटमध्ये टाकायचं आहे, आणि तेव्हा जे एन्थाल्पी चेंज होणार त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. 1 मोल सबस्टन्स आहे, त्याला एका स्पेसिफिक सॉल्वंटमध्ये टाकायचं आहे, डिझॉल्व करायचं आहे, आणि डिझॉल्व केल्यानंतर जी एन्थाल्पी चेंज होणार त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. म्हणजे कसं बघा, जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे NaCl सॉलिड आहे, NaCl सॉलिड आहे म्हणजे सॉल्ट आहे, आणि हे ॲक्वायस आहे म्हणजे याला काय केलं तुम्ही, वॉटरमध्ये टाकलं. आता आपल्याला माहिती आहे पाण्यामध्ये जर तुम्ही मीठ टाकलं तर हे काय होते, त्याच्यामध्ये डिझॉल्व होते, आणि डिझॉल्व झालं की NaCl तयार होते, आणि हे ॲक्वायस आहे म्हणजे सॉल्ट सोल्युशन म्हणतो आपण त्याला, ते तयार झालं. मग इथं होते काय, तर इथं जे एन्थाल्पी आहे तर सोल्युशन तयार होणार, बरोबर. आणि ही जे व्हॅल्यू आहे किती आहे, +4 किलो जूल पर मोल. म्हणजे इथं पण काय होणार बघा, व्हॅल्यू प्लस आली म्हणजे तिथं एनर्जी काय झाली, ॲब्सॉर्ब झाली, बरोबर. इथं काय होते, ॲब्सॉर्ब होते. तर हे पण महत्त्वाचं आपल्यासाठी. तर NaCl सॉलिड आहे, किती आहे आपल्याकडे, 1 मोल आहे. तर 1 मोल आपल्याकडे सॉलिड आहे किंवा सबस्टन्स आहे, त्याला आपण काय केलं, पाण्यामध्ये टाकलं, म्हणजे त्याला डिझॉल्व केलं आपण, बरोबर. आणि त्याच्यापासून काय तयार केलं आपण, सोल्युशन तयार केलं. याला आपण कशामध्ये टाकलं, सॉल्वंटमध्ये टाकलं, आणि तयार काय केलं, सोल्युशन तयार केलं. आणि तिथं जे एन्थाल्पी चेंज होणार त्याला काय म्हणणार आपण, एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. मग एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फायनाईट डायल्युशन इज द एन्थाल्पी चेंज व्हेन 1 मोल ऑफ सबस्टन्स इज डिझॉल्व इन इन्फायनाईट अमाऊंट ऑफ सॉल्वंट.
मग आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जर इन्फायनाईट डायल्युशनवरती पाहिजेत असेल तुम्हाला, बरोबर, तर इन्फायनाईट डायल्युशनवरती काय असते तर 1 मोल सबस्टन्स जो आहे तो डिझॉल्व करायचा इन इन्फायनाईट अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट. म्हणजे तुमच्याजवळ इन्फायनाईट अमाऊंट ऑफ सॉल्व्हंट आहे, म्हणजे खूप सारं सॉल्व्हंट आहे जे तुम्ही मोजू पण शकणार नाही. असं खूप सारं सॉल्व्हंट घेतला आणि त्याच्यामध्ये तुम्ही 1 मोल काय टाकला, 1 मोल काय टाकला, सबस्टन्स टाकला आणि सॉल्व्हंट खूप सारा आहे, असं खूप सारा आहे, इन्फायनाईट अमाऊंट आहे कशाची, सॉल्व्हंटची. तेव्हा जे एन्थाल्पी चेंज होणार त्याला म्हणणार आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन ॲट इन्फायनाईट डायल्युशन. मग आता पुढचा जो टॉपिक आहे बघा, पुढे काय म्हणत आहे, ॲन आयोनिक कंपाऊंड डिझॉल्व इन वॉटर इन 2 स्टेप. जे आयोनिक कंपाऊंड आहे जसं NaCl, NaCl हे आयोनिक कंपाऊंड आहे का, कारण Na वर पॉझिटिव्ह असते, Cl वर काय असते, निगेटिव्ह. मग पॉझिटिव्ह निगेटिव्ह पासून बनलं म्हणजे आयोनिक कंपाऊंड आहे आणि हे 2 स्टेपमध्ये डिझॉल्व होते. कशा पद्धतीनं डिझॉल्व होते ते पहा. तर आयन्स आर सेपरेटेड फ्रॉम द मॉलिक्यूल. सर्वात आधी काय होते तर आयन्स हे सेपरेट होतात कशामध्ये, मॉलिक्यूलपासून. जसं फॉर एक्झाम्पल तुमच्याकडे MX नावाचं एक आयोनिक कंपाऊंड आहे जिथं M वर पॉझिटिव्ह X वर निगेटिव्ह असते. मग आता सर्वात पहिले हे सेपरेट होतील. सेपरेट होतील म्हणजे काय तर हे सॉलिड आहे, एक सॉलिड सबस्टन्स आहे आणि त्याच्यापासून M पॉझिटिव्ह आणि दुसरा जो आहे तो X निगेटिव्ह तयार होईल. हा पण गॅस तयार होईल आणि हा पण गॅस तयार होईल, बरोबर. मग याच्यामध्ये काय होणार आहे, हा सॉलिड सबस्टन्स आहे त्याच्यापासून 2 आयन काय तयार झाले म्हणजे हा मॉलिक्यूल काय झाला, सेपरेट झाला. मग एन्थाल्पी चेंज फॉर दिस स्टेप इज क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. मग आता इथं पण काय झालं बघा, जर MX सॉलिडपासून M पॉझिटिव्ह गॅस X निगेटिव्ह गॅस तयार झाला तर याचा अर्थ इथं पण एन्थाल्पी चेंज झाली, कारण यांच्यामध्ये पण M पॉझिटिव्ह X निगेटिव्हमध्ये अट्रॅक्शन आहे म्हणजे इथं आयोनिक बॉन्ड आहे आणि हा बॉन्ड तुम्हाला काय करायचा आहे, तोडायचा आहे. मग तोडण्यासाठी इथं जी एनर्जी लागेल तर हे MX म्हणजे एक आयोनिक कंपाऊंड आहे आणि त्याचं क्रिस्टल तुम्ही तोडलं, त्याला सेपरेट केलं तर जी एन्थाल्पी चेंज होणार आहे त्याला काय म्हणणार आपण, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी. आणि हे क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आपण डेल्टा LH न काय करतो, डिनोट करतो. आणि आपण काय केलं, या MX मधला जो बॉन्ड आहे तो बॉन्ड तोडला. मग तोडण्यासाठी आपण एनर्जी इथं ॲब्सॉर्ब होणार म्हणजे याची व्हॅल्यू नेहमी काय असेल, पॉझिटिव्ह असेल, कारण एनर्जी काय होणार आहे, ॲब्सॉर्ब. मग हे झाली पहिली स्टेप, आपण तोडलं त्याला. दुसऱ्या स्टेपमध्ये काय म्हणते, आयन्स आर हायड्रेटेड विथ वॉटर मॉलिक्युल्स सराउंडिंग देम. आता हे जे आयन्स तयार झाले याला काय करेल, वॉटर मॉलिक्यूल काय करेल, हायड्रेट करेल, बरोबर. म्हणजे कसं बघा, जसं फॉर एक्झाम्पल आपल्याकडे M पॉझिटिव्ह तयार झाला, याच्या आजूबाजूला सर्व वॉटर आहे कारण हे तुम्ही काय केलं, याला डिझॉल्व केलं सॉल्व्हंटमध्ये. सॉल्व्हंट काय आहे आपलं, वॉटर आहे, बरोबर. मग असं जर केलं तुम्ही तर Mच्या आजूबाजूला वॉटर आहे, मग हा M पॉझिटिव्ह गॅस आहे त्याच्या बाजूला वॉटर आहे आणि वॉटरचे समजा X मॉलिक्यूल आहेत, असे खूप सारे मॉलिक्यूल दाखवले आपण. मग तयार काय होणार तर M आहे म्हणजे होईल काय तर हा जो M आहे याच्या बाजूला H2O X मॉलिक्यूल जातील, बरोबर. आणि याच्यावरती जो टोटल चार्ज असेल तो कोणाचा असेल, M पॉझिटिव्हवर जो चार्ज होता तोच चार्ज असेल, बरोबर, एक पॉझिटिव्ह. मग जसं याच्यासोबत झालं तसंच कोणासोबत होईल, X निगेटिव्ह सोबत होईल, बरोबर. हा गॅस आहे, याच्या आजूबाजूला पण काय असतील, असे सर्व वॉटरचे मॉलिक्यूल असतील. मग हे वॉटरचे मॉलिक्यूल त्याला सराउंड करतील अशा पद्धतीनं, म्हणजे त्याला आपण हायड्रेशन म्हणतो. मग जसं तुमच्याकडे हे X निगेटिव्ह आहे, याच्या आजूबाजूला समजा वॉटरचे मॉलिक्यूल असतील किती, Y, आणि हा X निगेटिव्ह इथं न देता मी याला असा ब्रॅकेटवरती देतो, याच्यावरती चार्ज काय असेल, निगेटिव्ह. हे पहा, हे इथं डिनोट केलं आपण, X निगेटिव्हला Y वॉटर मॉलिक्यूलनं सराउंड केलं तर अशा पद्धतीनं तयार झालं. मग आता हे सराउंडिंगसाठी सराउंड कशा पद्धतीनं करते तर याच्यासाठी तुम्हाला महत्त्वाचं आहे की जसं M पॉझिटिव्ह आहे तर वॉटरमध्ये 2 पार्ट असतात. एक आहे आपण असं दाखवतो ऑक्सिजन आणि ऑक्सिजनला 2 हायड्रोजन अटॅच आहेत अशा पद्धतीनं. तर ऑक्सिजनवर पार्शियल निगेटिव्ह, हायड्रोजनवर पार्शियल पॉझिटिव्ह. म्हणजे असं वॉटर काय करेल, अशा पद्धतीनं याला सराउंड करेल. इकडे हायड्रोजन, इकडे हायड्रोजन, याच्यावर पार्शियल निगेटिव्ह, इथं पार्शियल पॉझिटिव्ह, याच्यावर पार्शियल पॉझिटिव्ह. तर हे निगेटिव्ह पॉझिटिव्हमध्ये काय होईल, असं अट्रॅक्शन इथं निर्माण होईल आणि हे या प्रोसेसला आपण हायड्रेशन म्हणतो, बरोबर. कारण वॉटर काय करत आहे, याला सराउंड करत आहे. मग हे 2 स्टेपमध्ये झालं. आता तर एन्थाल्पी चेंज फॉर दिस स्टेप काय म्हणत आहे पहा, एन्थाल्पी चेंज फॉर दिस स्टेप इज ऑलवेज निगेटिव्ह. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन म्हणतो आपण आणि इथं जो एन्थाल्पी चेंज होणार आहे तो नेहमी काय असेल, निगेटिव्ह असेल. तर ध्यानामध्ये ठेवा, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन जे आहे, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आहे त्याला दाखवतो आपण डेल्टा हायड्रा H, बरोबर. तर याची व्हॅल्यू नेहमी काय असते, याची व्हॅल्यू नेहमी काय असते, निगेटिव्ह असते, है ना. याची व्हॅल्यू नेहमी निगेटिव्ह असते, हे आपल्यासाठी महत्त्वाचं. आणि जो डेल्टा LH होता म्हणजे लॅटिस एन्थाल्पी होती, हे लॅटिस एन्थाल्पीची व्हॅल्यू नेहमी काय असते, पॉझिटिव्ह असते, हे आपल्यासाठी महत्त्वाचं.
मग आता एन्थाल्पी ऑफ सोल्युशन सांगण्यासाठी आपल्याला माहिती आहे 2 स्टेपमध्ये हे प्रोसेस झाली. म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जर तुम्हाला सांगायचं असेल तर एन्थाल्पी ऑफ सोल्युशन हे सम आहे कशाची, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशनची, बरोबर. म्हणजे एन्थाल्पी ऑफ सोल्युशन जर सांगायचं असेल तर हे सम आहे कशाची, क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी प्लस एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन या दोघांची सम. हा इथं फॉर्म्युला लिहिला आपण. जसं फॉर एक्झाम्पल बघा, आपल्याकडे NaCl आहे, त्याची लॅटिस एन्थाल्पी आहे +790 किलो जूल पर मोल आणि त्याची एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आहे -786 किलो जूल पर मोल. मग त्याची एन्थाल्पी ऑफ सोल्युशन काय होणार, तर या दोघांची आपण सम करणार, बरोबर. तर आपल्याला सम कोणाची करायची आहे, डेल्टा LH आणि डेल्टा हायड्रा H, बरोबर. मग डेल्टा LH ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती आहे, +790, बरोबर. आणि प्लस त्याच्यामध्ये काय करायचं, डेल्टा हायड्रा, तर हे किती दिलेली आहे, -786, बरोबर. मग प्लस मायनस काय होणार, मायनस, म्हणजे 790 मधून तुम्हाला -786 करायचे आहे. मग हे मायनस केले तर आन्सर किती आलं, +4 किलो जूल पर मोल. तर ही झाली एन्थाल्पी ऑफ सोल्युशन. म्हणजे या लेक्चरमध्ये आपण वेगवेगळ्या एन्थाल्पीज बघितल्या ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या आहेत. जसं आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन बघितलं, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ व्हेपरायझेशन बघितलं, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ सब्लिमेशन बघितलं, त्यानंतर आणखी समोर गेल्यानंतर एन्थाल्पी ऑफ आयोनायझेशन बघितलं, त्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी बघितलं, त्यानंतर एन्थाल्पी ऑफ ॲटोमायझेशन बघितलं. आणखी समोर गेलो तेव्हा आपण एन्थाल्पी ऑफ सोल्युशन बघितलं, एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन बघितलं, आणखी शेवटी आपण बघितली अजून क्रिस्टल लॅटिस एन्थाल्पी बघितली, बरोबर. तर अशा वेगवेगळ्या आपण एन्थाल्पीचे टाईप्स या लेक्चरमध्ये बघितले. महत्त्वाचे आहेत, 2-2 मार्क्सचे क्वेश्चन याच्यावरती फॉर्म होतात. तुम्हाला याच्यामध्ये डिफाईन आणि एक्सप्लेन करायला विचारतील तर व्यवस्थितपणे तुम्हाला याचे आन्सर लिहायचे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं, याच्या नोट्ससाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती टेलिग्राम ॲप डाउनलोड करा, नंतर त्या लिंकवरती क्लिक करा, टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जिथं तुम्हाला याच्या फ्री नोट्स भेटतील. त्या फ्री नोट्ससोबतच तुमच्या तिथं ऑनलाईन MCQ टेस्ट होतील ज्या तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत. तुमचे जे डाऊट असतील ते डाऊट पण तिथं सॉल्व केल्या जातील. तशा खूप साऱ्या फॅसिलिटीज त्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहेत. आणि व्हिडिओला लाईक करा आणि त्याच्यासोबतच चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा, जेवढा तुम्हाला शेअर करता येईल तेवढा.